नमस्कार रनर्स, रन मराठीमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण एका जबरदस्त टॉपिकवर बोलणार आहोत. विचार करा, फक्त 30 मिनिटात एक फास्ट रनर कसं बनायचं. हो, हे शक्य आहे. चला तर मग पाहूया. बघा, अनेक रनर्सची हीच अडचण असते. स्पीड तर वाढवायचं आहे, पण रोजच्या धावपळीत 1-2 तास प्रॅक्टिससाठी काढणं म्हणजे खूप अवघड होऊन बसतं. जर आपल्यासोबतही असंच होत असेल तर काळजीचं काही कारण नाही, कारण यावर एक मस्त उपाय आहे. आणि गुड न्यूज ही आहे की वेग वाढवण्यासाठी तासनतास धावण्याची काहीही गरज नाहीये. फक्त 30 मिनिटांचे छोटे पण एकदम पॉवरफुल वर्कआउट्स आपला वेग कमालीचा वाढवू शकतात. तर आज आपण असेच 7 शक्तिशाली वर्कआउट्स बघणार आहोत जे आपल्याला एक वेगवान रनर बनवतील. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला वर्कआउट आहे स्ट्राइड सेशन. आता हे कशासाठी? तर आपलं रनिंग फॉर्म म्हणजे धावण्याचं तंत्र सुधारण्यासाठी. यामुळे काय होतं की कमी ऊर्जेत जास्त वेग मिळतो. आपली रनिंग इकॉनॉमी सुधारते. हे करणं एकदम सोपं आहे. सगळ्यात आधी 15 ते 20 मिनिटं मस्त वॉर्मअप करा. मग फक्त 20 सेकंदांसाठी एक फास्ट स्ट्राइड घ्यायची. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही पूर्ण ताकदीची स्प्रिंट नाहीये. रिलॅक्स पण वेगात धावायचंय. असं 4 ते 6 वेळा करा. बस एवढ्या सोप्या व्यायामाने आपलं शरीर वेगात धावण्यासाठी तयार होतं. आता वळूया आपल्या दुसऱ्या वर्कआउटकडे, जो आहे हिल स्प्रिंट्स. म्हणजे शरीरात खरी ताकद आणि स्फोटकता आणायची असेल तर हा व्यायाम एकदम जबरदस्त आहे. हा आपल्या पायांमधले फास्ट ट्विच मसल्स सक्रिय करतो, जे आपल्याला तो एक्सप्लोजिव्ह स्पीड देतात. यासाठी आपल्याला एक छोटी टेकडी शोधावी लागेल. मग काय, 8 ते 12 सेकंदांसाठी टेकडीवर सुसाट धावा आणि मग रिकव्हर होण्यासाठी आरामात चालत खाली या. हे 6 ते 8 वेळा रिपीट करा. याने पायांना जी ताकद मिळते ना, अप्रतिम. आपला तिसरा वर्कआउट आहे प्रोग्रेशन रन. रेसमध्ये आपला वेग कसा कंट्रोल करायचा म्हणजे पेसिंग, आणि रेस एकदम ताकदीने कशी संपवायची हे शिकण्यासाठी हा वर्कआउट खूप महत्त्वाचा आहे. याची आयडिया खूपच सिंपल आहे. धावायची सुरुवात एकदम हळू आरामात करा. जसजसं पुढे जाल तसतसा हळूहळू वेग वाढवत न्या, आणि शेवटची जी 5 मिनिटं आहेत ना, ती मात्र एका चॅलेंजिंग टेम्पो स्पीडने धावा. यामुळे होतं काय की आपलं शरीर शिकतं की थकून सुद्धा वेग कसा वाढवायचा. चला आता बघूया आपला चौथा वर्कआउट, ज्याचं नाव आहे फाटलेक. याला स्पीड प्ले असंही म्हणतात. हा आपला VO2 मॅक्स वाढवण्यासाठी एक भारी उपाय आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला स्टॅमिना वाढवण्यासाठी हा 1 नंबर वर्कआउट आहे. आणि हा करायला खूपच मजेशीर आहे. फक्त 1 मिनिट आपल्या 5 किलोमीटरच्या रेसच्या वेगाने धावा आणि लगेच पुढचा 1 मिनिट हळू धावून रिकव्हर व्हा. हे असं 10 वेळा करायचं. हा वर्कआउट स्टॅमिनासाठी खरा गेम चेंजर ठरू शकतो. बरं, आता ज्यांना एकदम रॉ स्पीड हवा आहे त्यांच्यासाठी आहे आपला 5वा वर्कआउट ट्रॅक रिपीट्स. स्पीड डेव्हलप करण्यासाठी हा एक क्लासिक वर्कआउट मानला जातो. यात 2 मस्त ऑप्शन आहेत. एकतर 400 मीटरचे 8 ते 12 रिपीट्स करा, किंवा मग 200 मीटरचे 12 ते 16 रिपीट्स. प्रत्येक फास्ट रिपीट नंतर चालून किंवा हलकी जॉगिंग करून व्यवस्थित रिकव्हर होणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळे खरा वेग वाढतो. आपला 6वा वर्कआउट आहे लॅडर इंटरव्हेल्स. हा फक्त शारीरिकच नाही तर आपली मानसिक ताकद वाढवण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. यात वेगवेगळ्या अंतरावर धावून आपण शरीर आणि मन दोन्हींना चॅलेंज देतो. आता बघा, हे एका शिडीसारखं आहे. आपण 200 मीटरने सुरुवात करतो, मग 400, मग 600 मीटर, आणि मग परत खाली येतो 400 आणि 200 मीटरवर. प्रत्येक इंटरव्हल नंतर पुरेशी विश्रांती घ्यायला विसरू नका. आणि आपला 7वा शेवटचा वर्कआउट आहे थ्रेशोल्ड रन. रेसमध्ये जास्त वेळ तो कठीण वेग टिकून ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी हा वर्कआउट अत्यंत महत्त्वाचा आहे. मग हा थ्रेशोल्ड एफर्ट म्हणजे नेमकं काय? तर असा वेग जो थोडा कठीण पण कंट्रोलमध्ये आहे असं वाटतं. म्हणजे असा वेग जो आपण सलग 10 ते 15 मिनिटं टिकवू शकतो. हा वर्कआउट आपली थकून जाण्याची मर्यादा वाढवतो. पण थांबा, अजून संपलेलं नाहीये. आपल्या सगळ्यांसाठी एक स्पेशल बोनस वर्कआउट आहे, जो आपली रेस फिनिश करण्याची ताकद अनलॉक करेल. हा आहे केनियन फास्ट फिनिश फाटलेक. यात काय करायचंय? 30 सेकंद फास्ट धावा, मग 60 सेकंद हळू धावून रिकव्हर व्हा. असं 6 ते 8 वेळा करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेवटच्या काही रिपीट्समध्ये वेग वाढवण्यावर फोकस करा. याने रेसचं फिनिशिंग एकदम जबरदस्त होतं. तर या सगळ्याचा सारांश काय? बघा, लांब पल्ल्याच्या धावा आपला स्टॅमिना बनवण्यासाठी नक्कीच महत्त्वाच्या आहेत, पण या लहान आणि स्मार्ट धावा ह्या आपल्या स्पीडला नेक्स्ट लेव्हलवर नेण्यासाठी खऱ्या गेम चेंजर आहेत. चला तर मग, या 7 पॉवरफुल वर्कआउट्सपैकी आपला सगळ्यात आवडता वर्कआउट कोणता आहे, किंवा कोणता वर्कआउट आपण नक्की ट्राय करून बघणार आहात? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. स्ट्राइड्स,
हिल स्प्रिंट्स की मग फाटलेक? आपल्या उत्तरांची आम्ही वाट बघतोय. जर ही माहिती आपल्याला आवडली असेल आणि उपयुक्त वाटली असेल तर एक लाईक नक्की करा, आपल्या रनर मित्रांसोबत शेअर करा आणि हो, रन मराठीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नेहमी लक्षात ठेवा, रन स्मार्ट, रन सेफ अँड रन स्ट्रॉंग. भेटूया पुढच्या वेळी.